नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक ऍडमिशन शेड्यूल. तर बेसिकली खूप दिवसापासून आपण वाट बघतोय की कधी रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. फायनली रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डिटेलमध्ये नोटिफिकेशन, की स्क्रुटिनी काय, फिजिकल स्क्रुटिनी काय, तुम्ही कोणतं मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करायला पाहिजे. सेकंड पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहे रजिस्ट्रेशन फीज वगैरे काय ॲज पर कॅटेगरी, सोबतच प्रोसेस कशा प्रकारे करायला पाहिजे, काय इन्फॉर्मेशन वगैरे लागणार आहे. अँड थर्ड, तुमचे जे युनिक डाऊट्स आहे, सर डॉक्युमेंट्स कोणते लागेल, सर मी 10th रजिस्ट्रेशन केलं होतं, आता मी 12th करू शकणार काय, जे पण काही डाऊट्स आहेत ते सुद्धा मी कव्हर करेल. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण थ्रू आउट द ऍडमिशन प्रोसेस आपण तुम्हाला सपोर्ट किंवा गायडन्स करणार आहे. आणि खूपशे पॉडकास्ट म्हणा, लाईव्ह वगैरे मी प्लॅन केलेले आहे आणि तुम्हाला टाइम टू टाइम त्या सगळ्या गोष्टींचं नोटिफिकेशन मिळायला पाहिजे. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो प्रॉपरली स्क्रीन शेअर करून आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो. तर इथे आपण स्क्रीनवर बघत असाल की रजिस्ट्रेशन प्रोसेस इज स्टार्ट सून. आता इथे आपण इम्पॉर्टंट डेटच्या सेक्शन मध्ये जाऊया आणि स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी समजून घेऊ. फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन द वेबसाईट बाय सिलेक्टिंग अप्रोप्रिएट मोड ऑफ स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन फॉर्म. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अपलोड करायचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आणि हे कधी करायचे, 20th जून टू द 2nd जुलै 2025. आणि इथे बघा 2nd जुलैला स्टार मार्क आहे, म्हणजे डेट्स रिवाइज होणार आहे. पण आपल्याला त्या भानगडीत पडायचं आणि आपण 2nd जुलैलाच लास्ट डेट कन्सिडर करून करूया प्रोसेस. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन, म्हणजे जे पण तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आणि कन्फर्म होणार आहे ते पण याच डेट्स मध्ये होणार आहे, 20th जून टू द 2nd जुलै 2025. आता इथे विद्यार्थ्यांना डाऊट असतं ई स्क्रुटिनी मोडमध्ये आणि फिजिकल स्क्रुटिनी मध्ये. मी तुम्हाला ब्रीफली समजून सांगतो म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यायला बरं होईल. तिथे बघा एक स्क्रीनशॉट दिसत असेल. आता फर्स्टली आपण समजून घेऊया ई स्क्रुटिनी मोड काय. ई स्क्रुटिनी म्हणजे असा मोड, आफ्टर सिलेक्टिंग द ई स्क्रुटिनी मोड कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कॉम्प्युटर स्मार्टफोन कनेक्टेड टू द इंटरनेट. म्हणजे जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करू शकता कोणत्या पण मोबाईल फोनवरनं किंवा कॉम्प्युटरवरनं. Second, it is not necessary to visit FC Center for verification and confirmation of the application form. Application form तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी किंवा कन्फर्म करण्यासाठी कोणत्याही FC सेंटरला व्हिजिट करावं नाही लागणार आहे. जे पण की तुमचं व्हेरिफिकेशन किंवा कन्फर्मेशन होईल ते ऑनलाईन पद्धतीनं केल्या जाईल. थर्ड पॉईंट काय, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. इफ नो डिस्क्रिपन्सी, जर कोणताही एरर नसणार, the status of verification and confirmation of the application form will be available in the candidate's login along with the receipt of come acknowledgement. म्हणजे कोणते पण त्रुटी आढळली नाही तुमच्या फॉर्म मध्ये तर तुम्हाला जे पण व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनचं रिसिप्ट आहे ते तुमच्या फॉर्म मध्ये दिसेल, तुम्ही लॉग इन करून बघू शकता. बट इफ discrepancy is found, the details of discrepancy shall be intimated to candidates by sending back his or her application for rectification on candidate's login. असं कोणती पण त्रुटी वगैरे किंवा काही आढळलं तर ते तुम्हाला इंटिमेट म्हणजे तुम्हाला सांगणार आणि तुम्ही ते लॉग इन करून करू शकता चेक. आणि मग त्यावेळेस तुम्हाला काय करायला, कॅन्डिडेट मस्ट एडिट द सेम अँड रिसबमिट द अप्लिकेशन फॉर्म अगेन फॉर स्क्रुटिनी. फॉर एक्झाम्पल नॉन क्रिमिनलच्या जागी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं, हा इश्यू तुम्हाला त्यांनी रेज केला तर तुम्ही काय करणार, एडिट मध्ये जाणार, मग बघणार अरे बाबा यू अपलोडेड द रॉंग डॉक्युमेंट, मग तुम्ही तिथे राईट डॉक्युमेंट अपलोड करणार आणि सबमिट करणार. आणि काही वेळांनी तुमचा फॉर्म ते कन्फर्म आणि व्हेरीफाय करणार आणि तुम्हाला रिसिप्ट मिळून जाईल. तर इन शॉर्ट काय, ई स्क्रुटिनी मोड मध्ये तुम्हाला एफसी सेंटरला जाण्याची गरज नाही, पूर्ण प्रोसेस तुम्ही घर बसले करू शकता. आलं लक्षात. फिजिकल स्क्रुटिनी काय, आफ्टर सिलेक्टिंग द फिजिकल स्क्रुटिनी मोड कॅन्डिडेट्स हॅव टू व्हिजिट एफसी सेंटर. तुम्हाला एफसी सेंटरला जावं लागेल आणि असं नाही पण कधी पण उठून चाललो, त्याच्यासाठी पण तुम्हाला कॅन्डिडेट मस्ट बुक द ऑनलाईन स्लॉट, तुम्हाला स्लॉट बुक करावा लागेल. आणि तिथे एफसी सेंटरला गेल्यानंतर काय होणार ते पण सांगतो. Candidate must visit the FC along with the required documents as per the allotted time slot for online filling, scanning and uploading of required documents as well as verification and confirmation of application form. म्हणजे तुम्हाला जे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ॲज पर युअर सीट टाईप ते घेऊन जायचे, तिथे तुमचा फॉर्म फिल केला जाईल, स्कॅन केला जाईल, अपलोड केला जाईल डॉक्युमेंट्सला आणि तिथले तिथेच व्हेरीफाय आणि कन्फर्म पण केल्या जाईल. आणि तिथल्या तिथे तुम्हाला एफसी सेंटरकडनं इश्यू केल्या जाईल कन्फर्मेशनची रिसिप्ट सुद्धा. तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये या प्रकारे राहणार. आणि नंतर पण तुम्ही घरी गेल्यावर पण लॉग इन करून चेक करू शकता स्टेटस वगैरे, ते तुम्हाला दिसणार तुमचा फॉर्म कन्फर्म वगैरे झालेला आहे. तर हे होतं ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी.
तर माझं सजेशन मेजरली गव्हर्नमेंट पण डिजिटल इंडियाला प्रमोट करत आहे. मला असं वाटतं की तुम्ही ई स्क्रुटिनीच करायला पाहिजे, कारण घर बसल्या आपल्या कम्फर्टमधून तुम्ही हे प्रोसेस करू शकता. पण इन केस एफसी सेंटर तुमच्या जवळ आहे, तुम्हाला कोणी गाईडन्स किंवा मेंटेन करायला किंवा तुमच्याकडे इंटरनेट ऍक्सेस नाही आहे, तुम्ही थोडेसे कॉन्फिडेंट नाही आहे, तर अशा वेळेस फिजिकल स्क्रुटिनी करायला पाहिजे. तर हे डिपेंड करते तुमच्या प्रोफाईलवर, राईट. करू शकता तुम्ही दोनपैकी कोणती प्रोसेस कम्फर्टेबली करू शकता, काहीच अडचण नाही. आता याच्यानंतर काय होईल, हे दोन्ही प्रोसेस झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होईल? 4 जुलै 2025 ला. आणि इन केस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही पण एरर आला, मिसमॅच राहिलं तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये, तर तुम्हाला ग्रीव्हान्स फाईल करण्यासाठी 5 जुलै टू द 7 जुलैचा टाइम दिला जाईल. म्हणजे इन केस तुमचे मार्क्स मिसमॅच झाले किंवा तुमची कॅटेगरी होती ओबीसी आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये डिस्प्ले होते एसबीसी, तर अशा वेळेस तुम्ही ग्रीव्हन्स फाईल करू शकता. आणि ते फाईल करण्यासाठी पण तुम्हाला डेट दिले जाईल 5 जुलै ते 7 जुलै. आणि मग देन फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल 9 जुलै 2025. तर फायनल मेरिट लिस्ट पर्यंतचा शेड्यूल आलेला आहे. तर आय होप याच्यातून तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही म्हणणार की सर रजिस्ट्रेशन फीज वगैरे किती आहे, मी प्रोसेस कशी करायला पाहिजे. तर इथं बघा, अप्लिकेशन फीजच्या सेक्शनमध्ये जर आपण गेलो तर जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आणि आउटसाइड ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी 400 रुपीज फीज आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरी स्टुडंटसाठी जे फीज आहे ते 300 रुपीज फीज आहे. आता अजून स्टुडंटचे डाऊट असतात की सर मी प्रोसेस करतो, तुम्ही आय मीन स्क्रीन वगैरे शेअर करून सांगा आम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं. तिथे एक सेक्शन आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि व्हिडिओजचा. इथे जर क्लिक केलं ना तुम्ही, तर तुम्हाला व्हिजिबल होत असेल व्हिडिओज. बघा, न्यू रजिस्ट्रेशन करण्याचा इथं व्हिडिओ दिसत तुम्हाला, व्हिडिओ ट्युटोरियल. मी याला क्लिक करतो तर तुम्हाला स्वागत आहे आपलं डायरेक्ट ह्या सगळ्या गोष्टी इथे व्हिजिबल होत असेल. ओके. आणि सोबतच तुम्हाला स्क्रुटिनी मोड कसं सिलेक्ट करायचं त्याचा पण व्हिडिओ नमस्कार. इथे स्वागत अवेलेबल आहे आहे आणि आपलं तुम्ही हा डायरेक्टर व्हिडिओ ऑफ बघून टेक्निकल समजून घेऊ एज्युकेशन शकता की कशा महाराष्ट्र या प्रकारे युट्यूब प्रोसेस चॅनल. करायची आहे. आलं लक्षात? हे सगळ्यात महत्वाचं होतं, कारण तुम्ही एवढी वेबसाईट बघता पण एक्सप्लोर नाही करत किंवा यूज नाही करत वेबसाईटला. तर आय होप तुम्हाला याच्यातून थोडीशी मदत होईल. आता तुमचे काही युनिक डाऊट्स वगैरे मी कव्हर करतो. तर बघा, डॉक्युमेंट्स जे आहे ना ते तुम्हाला तुमच्या सीट टाईप नुसार लागणार. जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑलरेडी मी इथं व्हिडिओ बनवलेला आहे. हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे प्रोसेसमध्ये. एक डाऊट खूप जास्त असतो स्टुडंटचा की सर मला कास्ट व्हॅलिडिटी लागणार का? तर डिप्लोमाच्या ऍडमिशनला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, तर घाबरण्याची गरज नाही. सेकंड डाऊट असतो डॉक्युमेंट्सला घेऊन, सर मला गॅप सर्टिफिकेट लागणार का? बघा, तुम्ही 11th-12th केलेलं आहे तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणारच नाही, कारण तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला आहे. जर इन केस तुम्ही 12वी नंतर सीईटीचं 1 वर्ष प्रिपरेशन वगैरे करण्यासाठी जर ड्रॉप घेतलंय तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार. थर्ड डाऊट राहणार की सर मी 10च्या बेसिसवर रजिस्ट्रेशन केलंय, मी 12वीच्या बेसिसवर रजिस्ट्रेशन करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. तुम्ही ऍट अ टाइम दोन्ही पण प्रोसेस फॉलो करू शकता, तर काही अडचण नाहीये. आणि अजून मला नाही वाटत कोणता डाऊट्स राहिला असेल. जर काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते ऍड्रेस करणार. आणि अजून पण काही व्हिडिओ वगैरे हवे असतील तर ते सुद्धा मला कळवा. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला आयडिया आली असेल कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, प्रोसेस वगैरे कशी आहे. आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.